स्ट्रॅटेजी पहिलं जसं मी सांगितलं, बुक लिस्ट ही खूप मिनिमल होती. जे रिक्वायर्ड त्याच एक-एक पुस्तक होतं प्रत्येक सब्जेक्टसाठी आणि जास्तीत जास्त अजून एक व्हॅल्यू एडिशनसाठी. आणि रिव्हिजन कॉम्प्रोमाईज नाही करायचा आहे कुठे पण. एकच पुस्तक परत-परत वाचणं, त्याच्यामुळेच खूप फरक पडला आणि त्याच्यामुळेच प्रिलिम्स क्रॅक झाली. हं. पहिली जी झाली ती त्या रिव्हिजनमुळेच झाली. आणि सेकंड म्हणजे प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. तुम्ही टेस्ट लावताय किंवा मग आन्सर रायटिंग करताय. टेस्ट खूप इम्पोर्टंट कॉम्पोनंट आहे आणि नुसतं टेस्ट सोडवून काही होणार नाहीये. त्या टेस्टला परत ॲनलाईज करणं, ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. अगदी बरोबर. तुम्ही परत जाऊन तो पेपर बघितला पाहिजे. तुम्ही 3 तास जर टेस्ट लिहिताय, मेन्सचा पेपर देताय, तर मग 1 तास बसून तो पेपर बघितला पाहिजे. तुम्ही कसं लिहिलंय, काय लिहिलंय? तुम्ही जे ठरवून गेलेला त्या टेस्टमध्ये, की मला हे लिहायचंय, ते तेवढं लिहिलंय का नाही? तर तो फीडबॅक जनरेट करणं अजून जास्त गरजेचं आहे.